आपण ड्रोन मधून तुमच्या आजूबाजूचे ऊस पण पाहिले. बरोबर. त्या समोरचा ऊस पूर्ण पिवळा आहे. हां. पाहिला आपण मगाशी. आणि तिकडचा जो ऊस दिसतो लांबीतून तो बी ड्रोन मधून पाहिला आपण. हां. समोरून आबा आपण ड्रोन मधून पाहिला पिवळा आहे. तो खालचा आहे पाहिला. कवळा दिसतो आणि त्याच्या पुढचा पण पाहिला तो आडवा आहे मोठा तो. हां. तर तो पातळ आहे खूप आतमध्ये. बाहेरून आहे असा पण साईज बी नाही त्याची एवढी. ऑगस्टमध्ये ही अशी हा ऊस दोन आमच्या एका शेतकऱ्याने घेऊन गेला प्लॉट पाहिला. हां इथून. आणि ऑगस्टमध्ये ते घेऊन गेला. बर. मग मी त्याला एक सांगितलं की तुला लावायचं म्हणून गेलाच घेऊन. तर फक्त आता गेल्यावर एक कर मला ह्याची वजन करून मला ह्याचं वजन किती होतं हे सांग. तर ह्या 2 ऊसाचं माझं 4 किलो वजन भरलं त्यावेळेस. हां. ऑगस्ट किती वय वाटतं? आता बरेच शेतकरी समजा ते असं म्हणतील तुम्ही पहिल्या कंपनीचा खत टाकला होता म्हणून ऊस असं. नाही असं नाही. त्याच्यानंतर मग पुढे मी टाकला नसता तर ती पुन्हा कॅनॉपी बदलली असती ना त्याची. जर हे वापर केला नसता तर कॅनॉपी बदललीच असती ना त्याची. बर. एक तर वाळायला पाहिजे. तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का ते टाकल्यावर किती बदल झाला आणि हे टाकलं? अहो त्यावेळेस ह्याच्यातले आता तुम्हाला मी इथं दाखवतो कांड्यात. हे बघा इकडे. हे बघा ही. हां. क्या बात आहे. हां. काय ऑब्झर्वेशन आहे. हां. खरंच ऑब्झर्वेशन आहे. तुम्हाला सॅल्यूट केलं पाहिजे. म्हणजे त्याच्या काळात हे त्या खताचे कांडे इथपर्यंत. हा मी तेच सांगलो ना. बापरे हे तर मिरॅकल आहे. म्हणजे त्याच्यामुळे हे कांडे निघाले अगोदरच्या डोसामुळे आणि नंतर ते टाकल्यावरती हे टाकल्यावर सगळं हे निघाले. आता जनरली खालचे कांडे लांब राहते बारीक राहते. हे उलटा कार्यक्रम. कारण हे कृषी अमृत आहे. तुम्हाला कळलं का? जसं पेट्रोल टाकलं तेवढे ऍव्हरेज वाढत. ओरिजिनल पेट्रोल टाकलं खाली जे टाकलं त्याच्यामध्ये कस कमी असेल. सगळं असं बघा ना तुम्ही मागे. नाही तुम्ही सगळे बघा. मी सगळ्याच ऑब्झर्व केलं. याला दाखवलं त्यावेळेस बोलून घेऊन. खाली ऊस काढतो माती काढ माती काढ हे काढ बघा टोटल बुडा माहिती सगळं खाली असा बारीक आहे आणि वरी खूप मोठा. नाही सगळा ऊस हा बघा. हा बघा इथे हा ऊस बघा सगळा ऊस. थांबा अजून चमत्कार बघा. अजून चमत्कार इथं बघा. इथं पहा हे नंतर निघालेलं. आज 2 जुने ऊस आहे बघा. जुने ऊस एकदम हे कांडे केवढले आणि वर कांडे केवढ झाले डायरेक्ट. इथं पहा हा नवीन निघालाय खालपासून मोठा आहे पहा. नंतरचा उशीर हा वैदिकचा आहे. हो ना मग ते सांगालो ना. आणि हे ते पहिलं तुमच्या जुन्या खताचं आहे. म्हणजे तुम्ही काही जरी बोलले ऊस खरं बोलतोय. क्या बात आहे. मग हे सगळं आपण पाहिल्यानंतर बाकीच्या तुमच्या सॉइल चार्जरच्या ह्याच्या आपण ड्रेंचिंग पूर्ण केलं ना. मला आतापर्यंत माझा सगळ्यात जास्तीत जास्त माझा 60-62 आहे. कधी गेलेला आहे तू? 2 वर्षापूर्वी 62. बरोबर आहे. पाहिलं काय वाटतं? तर 70-75 व्हायलाच पाहिजे त्याच्यात. तो खोडवा आहे आणि हा सुरू. हा ऊस सुरूच आहे आणि तो खोडव्याचा आहे. कोण म्हणत नाही सारखा वाढायला ना. आम्ही ड्रोन मधून पाहिला दोन्ही प्लॉट एकसारखे. उलट तो प्लॉट दणकेबाजी. सांगत तात्पर्य काय? दिसला जाडीमध्ये याच्यामध्ये तुमच्या केलं का तसं आम्हाला फरक दिसला थोडा. म्हणजे तुम्ही जे पहिल्यांदा पाहिलं ते कांडे बारीक होते. इथून आम्ही वर फरक आमचा होता तुमचा होता. एका वाक्यात भांडी. कसं वाटते अशी शेती असल्यावर? शेती अशी आम्हाला चांगलं वाटतं नाही. जाडी झाली ते कोण उडी मारी झाली फार. मला सांगितलं ना सकाळ आलेत म्हणले तिथं आलो लगेच. असं पीक काढलं मजा वाटते की नाही? मस्त मजा वाटते आम्हाला. या ठिकाणी आपण उभे आहेत तुमच्या शेतामध्ये. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. दिलीप एकनाथराव सांगळे, राहणार आंबेजोगाई. बरोबर. प्रॉपर शहरात राहतो पण शेती आमची इकडे जोगाईवाडी परिसरात आहे. तुम्ही शेतकरीच आहे? शेतकरी आहे. अच्छा. आता मला सांगा तुमची संपूर्ण जमीन किती आहे इथं? माझ्याकडे सगळी मिळून इथं 35 एकर आहे. 35 एकर आहे. मोठी बागायतदार आहे. तुमच्याकडे सरासरी जमीन किती आहे शेतकऱ्यांना? 5-10 फार 10 एकर म्हणजे जास्त. बरोबर. मोठा शेतकरी. ठीक आहे. म्हणजे जमीन बरी आहे. सरासरी 5-10 एकर आहे. मग साधारणतः तुमच्याकडे 35 एकर जमीन तिथे. इथं 12 एकर आहे. इथं ही 12.5 एकर आहे. ऊस किती याच्यामध्ये? याच्यामध्ये आता 5 एकर ऊस आहे. म्हणजे इकडचा आणि तिकडचा मिळून हे दोन्ही मिळून
हा साधारण 3 एकर आहे, तो 2 एकर हा, आहे. हा. बरोबर ना? बरोबर. वरून मी पाहिलं ते हो 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 आकारावरून. बरोबर. ऑगस्टमध्ये ही अशी हा आणि हा दोन आमच्या एका शेतकऱ्याने घेऊन गेला प्लॉट पाहिला हा इथून, आणि ऑगस्टमध्ये ते घेऊन गेला. बर. मग मी त्याला एक सांगितलं की बा तुला लावायचं म्हणून गेला घेऊन, तर फक्त आता गेल्यावर एक कर मला याची वजन करून मला ह्याचं वजन किती होतं हे सांग. तर ह्या 2 उसाचं माझं 4 किलो वजन भरलं त्यावेळेस. हा ऑगस्ट किती वय होतं तेव्हा? ऑगस्टमध्ये. वय काय होतं तेव्हा ऊसाचं? 8 ऑगस्ट सप्टेंबर 9 महिने. 9 महिन्यात. आता किती महिने झाले? आता हा 10 संपला आता. बरोबर आहे. हा. म्हणजे 9 महिन्यामध्ये तुमचं 2 किलो वजन होतं. शेजारचं 100% 1.5 किलो भरणार. आपण काय मोजलं नाही नाही, मी त्यांचं. सांगतो हा. ना, उंचीवरून पिवळेपणावरून हा. जेवढा हिरवा गार ऊस तेवढं त्याचं वजन ज्यादा. जास्त. बरोबर आहे का? हा. हो. तुमचा ऊस जगापेक्षा वेगळं आहे. वेगळा आहे. तुम्ही त्याच्यामुळे झाले ना. आलेला काय म्हटली? कोणत्या जातीचा आहे? जातीचं पण. सगळ्यांना असं वाटतं जात वेगळी असली का उत्पादन जास्त आहे. बरोबर आहे ना? परंतु तर खरं आहे का ते? तुम्ही ह्याच जातीचा दुसरा ऊस पहा दुसरीकडं, तो बारीक राहतो. इथंच पान हा बारीक आहे आणि हा सगळा मोठा आहे. जनरली शेतकऱ्यांचा असं राहतं सगळा बारीक राहतो आणि एखादा अर्धा मोठा राहतो. हे बरोबर आहे का? म्हणजे शेतकऱ्याच्या शेतामध्ये 1 नंबरचा मोंड्याचा माल हा थोडा निघतो. म्हणजे हे एवढं चांगलं पीक आलं, तो व्हरायटीमुळे नाही आलं. खतम आला. मला सांगा, तुम्ही गाय आणली, पहिली 10 लिटरची होती, आता 30 लिटरची आणली. तिला 10 लिटरच्या गाय एवढंच खायला दिलं, किती दूध दिली ती गाय? 30 लिटरची, पण खायला मात्र 10 लिटरच्या गाय एवढंच दिलं, तर दूध कसं निघालं? ती जास्त 15 वर्ष येईल मागं. येईल का नाही? म्हणजे व्हरायटी महत्वाची का पोषण? पोषण महत्वाचं. हां, मग हे शेतकऱ्यांना कळत नाही. हे आमच्या डोक्यामध्ये व्हरायट्या घातल्या. बरोबर आहे. व्हरायटीने जर उत्पादन चांगलं येत होतं तर मग यावर्षी लोकांनी काही नवीन व्हरायटी आणल्या प्रत्येक वाहनाच्या. येतं का उत्पन्न त्यांचं? नाही. उलट जेवढ्या जास्त उत्पादनाच्या व्हरायटी आणल्या तेवढे रोग जास्त आले, तेवढ्या फवारण्या जास्त खाल्ला, तेवढा आदब वाढला. नाही तर पहिले शेतकरी जाते नव्हते वावरात. तुम्हाला काय वाटतं हो की तुमच्याकडचा शेतकरी आणि पश्चिम महाराष्ट्राचा शेतकरी तो जास्त मेहनत करतो, हो. जास्त शेतीमध्ये लक्ष घालतो, एक त्यातलं जास्त कसं अभ्यास करतो? एक त्याचं कारण सांगतो मला. ड्रायव्हर घाटात एक्सपर्ट होतो कसा पण रस्त्याला. घाटात गरीबाचं पोरग जास्त मेहनत करतं का श्रीमंताचं? गरीबाचं करणार कधी. बरोबर आहे ना? त्याची जमीन गरीब आहे म्हणजे निकस आहे, ते जास्त मेहनत करतं, जास्त अभ्यास करतं, त्याला प्रॉब्लेम जास्त आहे ना. ज्याची जमीन सुपीक आहे ते मेहनत करीत नाही, कारण त्याला म्हणजे आपोआप येते. तुमच्या पिढ्यांना सवय लागली, तुमच्या जमिनी एकदम कसदार आहे आजही बी. जर तुम्ही महाराष्ट्राची तुलना जर केली तर पश्चिम महाराष्ट्राच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.3 म्हणजे वाळवंटापेक्षाही कमी झाला. तुमच्या सेंद्रिय कर्ब हा कमीत कमी 1% आहे आजही बी. म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षा तिप्पट तुमची जमीन श्रीमंत आहे. याचा अभ्यास कोणीच करीत नाही. आले कसे याच्याकडे ते सांगा. मी सांगतो. आता माझ्याकडे सुरुवातीला काय होतं, एकदा आपण रासायनिकचा बेसल डोस दिला. काय भरायचे बेसल रासायनिक? 10-26-26. बर. आणि दुसऱ्या वेळेस त्याचं युरियाचं दिलं. बरोबर. 2 झाले. त्याच्यानंतर मग आमच्याकडं त्याचबरोबर मग काय झालं की माझ्याकडे हे खत आहेत आपले ह्याचे कंपनीचे नांदेडचे, ते आला माझ्याकडे. आल्यानंतर मी काय केलं की 1 डोस त्याचा दिला गेला. कुठं? ह्याला उसाला. आणि मग त्याच्यानंतर माझी याची एक दिवशी हा शेतात येऊन गेला. असं तो बेसल तुम्ही कधी दिला? बाळभरणीला दिला का कधी? नाही, बाळभरणीच्या नंतर. हा, लागवड झाल्यानंतर बाळभरणी. बरं, मग त्याच्यानंतर हा किती दिवसांनी दिला? हा, त्याच्यानंतर डोस द्यायचा होता आता, म्हणजे मेन डोस मोठा. हा, त्यावेळेस मग भरणीला मोठा. हा, मग ह्याची भेट झाल्यानंतर हा विषय झाल्यानंतर मी संदीपचं तरी मी त्याच्यावर थोडासा विश्वास बरोबर केला नाही. बरोबर. मग काय झालं की आमचा मामाचा मुलगा आहे तुमच्या परभणीचा, निलेश डोळे नितेश, तो माझा मामाचा मुलगा आहे. मग मी त्याला विचारलं, अरे मी म्हणलं तुझं काम करतोस ते, म्हणलं तू हे करतो, मला टाक तरी तुझ्या क्लिप आहे, हे टाक बरं 1-2 काय ते बघू दे जरा. आणि मग त्याला सांगितलं की तुझं जर विश्वास असेल आणि तू जर म्हणत असशील तर मी संदीपवर नाही पण तुझ्यावर विश्वास ठेवून मी वापरतो. ते म्हणलं माझ्यासाठी तू बिंदास वापरा. रक्ताचं आहे ना? हा, रक्ताच आहे ना. अरे बापरे. हा,
मग त्याच्यानंतर एक दुसरा आपला तो मेन डोस 10 पोते आणि कृषामृत आणि त्याच्यानंतर आपलं RNPH पुढे हो किती टाकले? त्या 3 3 तीन पॉकेट टाकले. हा हा किलो पण नाही, नाही 3 पॉकेट म्हणजे पॉकेट 1800 ग्रॅम. हा म्हणजे एकरी प्रमाणे आपलं 3 किलो 3 पाहिजे किलो. हा तुम्ही टाकला फक्त 1800 ग्रॅम. तेच सांगलो ना. हा तो टाकला, तो बी अर्धाच टाकलाय. हा हा ठीक आहे. हा आता याच्यामध्ये तो टाकला, मग काय झालं? आणि जमीन आधीच टाकलं होतं तरी त्याच्यामुळे जमिनीमध्ये बदल झाला, मऊ झाली थोडीशी आणि हिरवा जो कॅनपी ही वाढली नाही. मला सांगा, हा तुम्ही ते टाकलं तर बरेच शेतकरी समजा ते असं म्हणतील तुम्ही पहिल्या कंपनीचा खत टाकला होता म्हणून ऊस असं. नाही नाही असं नाही. त्याच्यानंतर मग पुढं मी टाकला नसता तर ते पुन्हा कॅनपी बदलली असती ना त्याची. जर हे वापर केला नसता तर कॅनपी बदललीच असती ना त्याची. बर, एक तर वाळायला पाहिजे. तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का ते टाकल्यावर किती बदल झाला आणि हे टाकलं? अहो त्यावेळेच्या ह्याच्यातले आता तुम्हाला मी इथं दाखवतो कांड्यात. हे बघा इकडे, हे बघा, हे बघा, ही हा क्या बात आहे. हा काय ऑब्झर्वेशन आहे? हा खरंच ऑब्झर्वेशन आहे. तुम्हाला सॅल्यूट केला पाहिजे. म्हणजे त्याच्या काळात हे त्या खताची कांडी ते इथपर्यंत आहे बघा. हा मी तेच सांगलो ना. बापरे, हे तर मिरॅकल आहे. हा म्हणजे त्याच्यामुळे हे कांडी निघाली हा अगोदरच्या डोसामुळे, आणि नंतर ते टाकल्यावरती हे हे टाकल्यावर वर सगळं हे निघाले. हा हे वरती निघाले. आता जनरली खालचे कांडे लांब राहते आणि वरचे बारीक राहते. हे उलटा कार्यक्रम. हा 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 कारण हे कृषी अमृत आहे. तुम्हाला कळलं का? हा. जसं पेट्रोल टाकलं तेवढे ऍव्हरेज वाढत. हा. ओरिजिनल पेट्रोल टाकलं हा हा खाली जे टाकलं त्याच्यामध्ये कस कमी असेल. ते सगळं असं आहे. बघा ना तुम्ही मागे. नाही मी तुम्ही सगळे मी सगळ्याच ऑब्झर्व केलं, याला दाखवलं त्यावेळेस बोलून घेऊन. खाली खाली ऊस काढतो, माती काढ, माती काढ, हे काढ. बघा टोटल बुडा माहिती आहे. सगळं खाली असा बारीक आहे आणि वरी खूप मोठा. नाही सगळा ऊस बघा खाली ऊस. हा बघा, हा बघा इथे हा ऊस बघा. सगळा ऊस आहे. थांबा थांबा, अजून चमत्कार आहे बघा. अजून चमत्कार इथं बघा. इथं पहा. हे नंतर निघालेलं. हा आज दोन जुने ऊस आहे बघा. हे जुने ऊस एकदम हे कांडे केवढले हा आणि वर कांडे केवढे झाले डायरेक्ट. हा इथं पहा, हा नवीन निघालाय, खालपासून मोठा आहे पहा. नंतरचा उशीर कुठं आहे. हा वैदिकचा आहे. हो ना, मग ते सांगालो ना. आणि हे ते पहिलं तुमच्या जुन्या खताचं आहे. हा म्हणजे तुम्ही काही जरी बोलले ऊस खरं बोलतोय. क्या बात आहे. हा मग हे सगळं आपण पाहिल्यानंतर बाकीच्या तुमच्या सॉइल चार्जरच्या ह्याच्या आपण ड्रेंचिंग पूर्ण केलं ना. सुरुवातीला आपण भेसळ डोस भरला. तो भेसळ डोस आपण म्हणजे एकदम हिट मध्ये भरला हा. एप्रिल एंडिंगला. बर. तिथून पुढे आपलं मे आणि जूनचा वेळ होता. हा तर हा परिसरामधला पूर्ण ऊस करपला होता. म्हणजे ह्यांनी पण केलं आणि ह्यांच्या गाड्याने पण ऑब्झर्वेशन कसं केलं. तिथून बरंच हायवे उन्हाळ्यामध्ये? हा उन्हाळ्यामध्ये ही समोरचा सगळा हा करपले होते म्हणजे म्हणून तो तसा राहिलाय. बरोबर आहे. हा हा म्हणजे ज्या ठिकाणी कमजोर कमजोर बेट होते बरोबर. ते वाळून गेले आणि जे ताकदवर होते ते जगले म्हणून तो पातळ हा, दिसतोय. हा. बरोबर बरोबर. हा. मग त्यांना इथले आपल्या परिसरात व्यायामासाठी आलेले लोक विचारायचे काय करता ऊसासाठी. बर, परंतु दादा विचारायचे? असं हा ह्यांना तुम्हाला विचारायचे की लोक मी नाही, सगळे आमच्या गडी असेल त्याला त्याला विचारायचं. हा, हा. हा. म्हणजे दादांचं तत्व असं आहे. सुरुवातीला दादांनी असं सांगितलं गाड्याला सुद्धा की आपण याच्यामध्ये उतरलो. ही दलदल आहे काय कसं आहे हे आपल्याला माहिती नाही. आधी फसलं तर आपण फसू, लोकांना नको. आपण याच्यामधून पुढे तरुण जाणार तोपर्यंत बाकीच्यांना सुद्धा नको सांगायचं. तर आता नंतर दादांनी कुणालाही सांगू द्या. मी जसं सांगितलं विचारलं मला कोणी तुमच्या परिसरात खूप वापरतो, मी दादांचं नाव सांगतो. मग तिथून पुढे दादा एकदम असं ठामपणे त्याला सांगतात यस 100% वापरायचं. हा जसं नितीशने तुम्हाला सांगितलं त्याच्यावर मी विश्वास करून पूर्ण केलं. वापरलं. आता तुमचा विश्वास तयार झाला. हा. तुम्ही आज दुसऱ्याला सांगा. आता मी सांगू शकतो. आता अजून ज्यावेळेस ह्याचं हार्वेस्टिंग होईल आणि त्याचं वजन येईल तिथून मी त्याच्यापेक्षा अजून कॉन्क्रीट सांगा. तुमचा ऍव्हरेज काय आहे या भागामध्ये? 50 सरासरी 50 60 50 सगळ्यांचं? 50 40-50. 50 जास्तीत जास्त चांगलं. आता मला आतापर्यंत माझा सगळ्यात जास्तीत जास्त माझा 60-62 आहे. कधी गेलेला आहे तू? 2 वर्षापूर्वी 62. बरोबर आहे. हा. लागवडीचा ऊस आहे. याचं का पाहिलं काय वाटतं? हा याचं का पाहिलं काय वाटतं? आता बघू आता काय होईल. आता बघू पण जास्त राहील. मला सांगा 2 किलो तेव्हाच होता. जास्त होईल. हा हा, काही नाही तरी 3 किलो आरामशी जाणार. हम्म. 3 किलो 3 3 किलो ऊस किती असेल या याच्यामध्ये? तसं तर त्याचं 40,000चं गणित असतं. बरोबर आहे. पण आपण मी काय म्हणतो आपण 30,000 देऊ, हम्म. 10,000 सोडून देऊ तरी 3 किलोच्या ऐवजी आपण 2.5 किलो धरू. हम्म. कमी 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 ऊस बी 40,000 10,000 कमी तर 70-75 व्हायलाच पाहिजे त्याच्यात. हा आणि इथं तरी कमीत मध्ये जसं जातात तेवढे फुटवे 10 हा 12 तुमचा 15 ऊस फुटवेपर्यंत. 80-90 ला टच करणार.
विचार करा 40 ते 80 वर गेला म्हणजे दुप्पट झालं ना. हो दुप्पट म्हणजे पैसे किती वाढले? पण म्हणजे काय त्याला 306 व्हायले ना. 3 लाखाची किती ना 6 लाखात. बरोबर आहे ना. मला सांगा तुम्ही खत तरी तेवढं टाकलं का तेवढ्या किमतीचं? नाही. तुम्हाला एकंदरीत ही जी काही परिस्थिती दिसते तुम्ही आज एवढा रिस्पेक्ट करताय आमचा ते ऊसाचा रिझल्ट बघूनच करता. बरोबर. शेवटी माणसाला हे बघा माणूस त्याचं प्रेम नाही करत, त्याचं काम प्रेम करतं. काय बात आहे. हा, माणसावर प्रेम नसतं, माणसाच्या कामावर आहे. बरोबर आहे की नाही? आपल्या मुलाला जर आपले 2 मुलं आहेत, दोन्ही सारखे आहेत, हां. आणि एकाला आपण पाण्यात तांब्या भरून दे, त्यानं दिला तुम्हाला गोड वाटतं, आणि ज्यानं नाही दिलं तर त्याच्या पाठीत एक झपका मिळतो. हा अनुभव आहे. म्हणजे या मुलाच्या पाठी शाबासकी वास. काही वेळा मी चिडलो त्याच्यावर, काही गोष्टी मी नाही, सुरुवात झाली ना तशी सुरुवात झाली. मग आता 8-15 दिवस आपल्याला वेळ लागतोच. मग दादा म्हणले सुरुवातीचे कांडे बार केलेत. हा मग कसं, आणि त्यावेळेस पाऊस नव्हता. तसं नाही. काय झालं सुरुवातीला काय झालं पहिली तसं नाही. मोटरीने पाणी सोडलं मग तुम्ही त्याच्यामध्ये शेणाचा गरगोट भरला फुटबॉलने पाणी सोडणे म्हणून. मग तुम्ही मोटर चालू केली इरीत गण शुद्ध पाणी आहे. मग पहिल्यांदा काय येणार आहे गाळाचं. तुम्ही भरेले ना. तसं तुम्ही जे आहे की त्याला मी काय म्हणलं, आमचा विषय कुठून झाला की तू फक्त असं पुस्तकी ज्ञान मला देऊ नको, तिथून माझ्या तिथं ये, प्रॅक्टिकल कर. विजिट दे, आणि विजिट देऊन मला काय त्याच्यात माझं कुठं चुकायलंय का माझं काय होतं हे मला सांग. तुम्ही आता कल्पना करा हा. जर तुम्ही दुसरा तोच बेसल डोस ताकदवर दिला असता आणि अजून एखादा बेसल डोस दिला असता, जसं आम्ही नेहमी सांगतो की कमीत कमी 2 बेसल डोस द्या केलेच पाहिजे. आणि एकरी तुम्ही कमीत कमी 30,000 खर्च करा, तर मला सांगा हा ऊस 6 वर्षावर गेला असता का नाही? गेला असता का नाही? नाही आता दादांनी केली ना 1/2 एकर नवीन लागवड करताय. बरं. बाजूला रांडा 2 आहे. बेसल डोस टाकणार 2 बिलकुल. कालच त्यांना 100च्या पुढे गॅरंटी तुम्हाला आता लिहून देतो. बिलकुल. मी त्याला सांगितलं मला आता काय काय टाकायचंय, कसं कसं मी त्याला बोलून घेऊन सगळं त्याची चर्चा केली. 40-45 हजार खर्च नियोजन केलेलं आहे. नवीन 8-10 एकरचं तुम्ही जर 25,000 खर्च केला ना 125 टन मी लिहून देतो तुम्हाला. तुमची जमीन सोनं आहे. जे महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मेहनत करतो ती मेहनत सोडून द्या विषय, त्याच्यापेक्षा निम्मी मेहनत आणि निम्मा खर्च जरी केला इकडच्या 2 कारण आहेत त्याला. तुमच्या जमिनीत एवढ्या पाण्यानं पिऊन आणि सगळे कमी पहिला मुद्दा आणि सामू त्यांचा कमी हे झाला. जमिनी निकस आहे हा. म्हणजे खडका राहणे, मुरमाड राहणे किंवा त्याच्यामध्ये चुनखडी जास्त आहे आणि ह्या गोष्टीमुळे वाळसर आहे, पाण्याची बी कमतरता आहे, सगळ्याच गोष्टी आहे. म्हणजे पाण्यासाठी मेहनत करावी लागती, कस नाही जमिनीमध्ये, आणि सगळे नगदी पिकच घेतले जातात. जमीन कधी खाली नाही. आता मी तुम्ही ड्रोन पाहिला तुमच्या जवळजवळ 80% जमिनी खाली आता तुम्ही आमच्याकडे वर्षात तुम्हाला ज्याच्याकडे पाणी आहे ना त्याची जमीन उघडीच नाही. आता आमच्याकडे म्हणजे कसं आहे, आता हे झालं ना, आता वापसा झाला की याच्यावर सरासरी हरभरा. बरोबर आहे की नाही? हा. हरभरा उलट जमीन सुपीक करतो ना, आपण थोडी करतो. नत्र घेऊन ठेवतो ना ते. तुम्ही रासायनिक खतं जरी वापरले नसते तरी तुम्ही आज लय असे मौज मजेत असते. पण तुम्ही काय केलं, रासायनिक खतं वापरल्यामुळं रासायनिक खतांचा पाला रासायनिक तयार झाला, त्याच्यातला सेंद्रिय कर्ब कमी झाला. त्याच्यामुळे ते रासायनिक जमिनीमध्ये मिक्सच गेलं तुमच्या जमिनीचा कस कमी झाला. तुम्ही रासायनिक खत आता सोडून दिले बरं का. आता तुम्ही उकरावर तुम्ही तिथं आता माती ते पाला वडा आणि ते बुडाला वाटा माती उपसा वडा. अरे बापरे, हे काय आहे? हा खताचा परिणाम पण एकच एक डोस दिला हा. तरी एवढा बदल आहे. नायट्रोजन लेवल तुमच्या जमिनीत नको. कृषी अमृत खर्च करताना तुम्ही 10 गोण्या 5 टाका, पण त्याच्यामध्ये SSM टाका तेवढ्या कशाच आल्या टाकला तुमच्या जमिनीमध्ये SSM लगेच तुम्हाला चमत्कार. आपल्याकडे गाडी आल्याला टाकला बरोबर आहे ना? महाग लागून तुम्ही ह्युमस गोल्ड आहे ना, आता ह्युमस गोल्ड तुम्ही आणलं नसेल नाही. ते टाका मग चमत्कार. सर आता मी गाजरा त्याची गेली 20 गुंठ्यामध्ये गाजर केली. कृषी अमृतच्या 2 बॅग टाकल्या आता. आणि ही RNPH की 10 किलो आपलं मिराकॉल दोन्ही SMS मध्ये मिराकॉल आणि मिक्स करून टाकले. ज्या दिवशी पासून मी गाजर टाकलीत त्या दिवशी पासून रोजच पाऊस आहे, तरी पण गाजर इतके आले छान की वाटलंच नव्हतं की गाजर येतील म्हणून. तर मी असं सोडून दिलं की आपले गाजर काही येणार नाही का. आज गाजर टाकले आणि उद्यापासून पाऊस सुरू झाला. आतापर्यंत आणखीन पण चालूच आहे पाऊस, तरी पण गाजर अशी इतकली आली. नंबर 1. तुम्ही पहिले केमिकल करत होते शेती पूर्वी,
हा फरक त्यांचा आणि तुमचा हा फरक आहे. त्यांच्या साईज होण्याचं कारण काय, त्यांनी केमिकल बंद करून टाकलेलं आहे किंवा कमी केलेलं आहे आणि तुमचं केमिकलचं प्रमाण भरपूर होतं, त्याचा निचरा होईल पण तुम्हाला 1 वर्ष त्रास होणार. त्याच्यामध्ये आवड जैविक करू तुम्ही. हा मग ते एक प्रॉब्लेम आहे. आता किती कांड्यावर तुमचा ऊस? ऊस आहे 22, 23, 24 काट्यावर आहे. आता किती महिन्यात झाला? ऊसाला आता ही बघा ना, पुढल्या महिन्यामध्ये होते तर 12 महिने. तुम्ही जर पहिला डोस जर जास्त दिला तर त्याच्या प्रमाणात दुसरा पण पाहिजे, कारण तेवढे पिल्लं निघतात ना खालून, फुटवे जे जास्त निघतात ना. तुम्ही जर जास्त खायला दिलं तर झाडाला माहिती आहे काही तुम्ही पुढच्या पंक्तीला वाढणारच नाही, म्हणून ते खाऊन घ्यायचं. काय म्हटलं तुम्हाला मी, समजा तुम्ही पहिला डोस जास्त दिला तेवढे फुटवे काढणार. आता यांचं पा, यांनी मापात डोस दिला, यांची पिल्लं कमी निघाली पा, आहे का, हे पिल्लं कमी निघाली. आता बघा काही ठिकाणी तुम्ही जर पाहिलं बारकाईने, हे पा पिल्लू केवढं निघाल पा, हे पा मोठं हे केवढे, हे हे केवढे, हे पिल्लू आहे. कसलं मोठं ते नंतरचं पोषण. का बरं इथे का बरं एवढं झाड निघालं, तिथे का बरं बारीक निघालं, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. हो ना, बरोबर आहे ना. दोन्ही ठिकाणी तर तुमचं खत वापरेल ना. कारण असं आहे तुम्ही ऑब्झर्वेशन करा, इथं फुटवे किती आहे, इथे खाणारे तोंड किती आहे, जास्त आहेत. हा. 3 आणि 3 6. 6. इथे खाणारे तोंड किती आहे, फक्त 2च. बरोबर आहे ना. म्हणून हे पिल्लू कसं निघालं, दांडगं दोनगं निघालं. बरोबर आहे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय आहे, सेम इथे पा, इथे खाणारे तोंड 7-8 आहेत आणि त्याच्यात ते निघालं. त्यात हे पिल्लू बारीक निघालं, पण ते निघालं. म्हणजे जर तुम्ही दुसरा बेसल डोस टाकला असता तर तुमचे अख्खे पिल्लं असे निघाले असते. इथे सुद्धा 3-4 निघाले असते एकाच्या वेळी. म्हणजे SCT वैदिक असं आहे का तुम्ही दिलेला प्रत्येक रुपया कामाला लागतो. सगळा ऊस एकसारखा इथून तिथून तुम्ही पाहता आले की नाही, हो एकसारखं. असं कधीच नाही राहत. कुठेतरी जमीन कमी खालीवर असेल, नाही तर ऊस राहत, बरोबर आहे की लेवल नाही? राहते. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये ताकद आहे. SCT वैदिकची जर जोड भेटली तर तुम्ही श्रीमंतच. तुम्हाला दुसरे उद्योग करायची गरजच नाही. तुमची शेती डायरेक्ट लाखोनी उत्पन्न द्यायला, काही पण पिकवा. खरे खोटे? करायचं. मी आता 1 एकर वांग करतोय सर, बर. कारण तयार केले, फक्त पाऊस रोज असल्यामुळे काहीच करता येणार गेलं. आज सरांना पण भेटले आणि हरभऱ्यासाठी आपण 3 एकरचा आणून ठेवलंय सगळं खाद्य. हरभऱ्याला कृषी अमृत वापरू नका. हरभऱ्याला SSM आणि SG वापरा. कृषी तुम्हाला हात जोडून सांगतो. कृषी अमृतच दिलंय आम्हाला. SSM दिलेलं. SSM हा कृषी अमृत दिलं, ते कृषी अमृत कमी वापरा आणि SSM आणि SG जास्त वापरा. कृषी अमृत 2-3 याची जमीन हलकी आहे, त्यांनी कृषी अमृत वापरलंच पाहिजे. सर जमीन आमच्या खूप चांगली आहे आणि जर चांगली भारी असेल कृषी अमृत 25% वापरायचं. ते पाहिजे आपल्याला, पण ते एकदम थोडं पाहिजे. आलं लक्षात? तर मग सर आता समजा एकरी किती टाकलं पाहिजे कृषी अमृत? कृषी अमृत एकरी तुमच्या 5 बॅगा खूप झाल्या. 3-4 दिले त्यांनी. बरोबर आहे? आम्हाला नाही सरनी आम्हाला 4 बॅग दिल्यात कृषी बरोबर अमृत आहे. एकरी टाका. पण त्याच्याबरोबर SSM जे आहे ते दिले. तुम्ही 4-4, 2-2 टाका हो तसंच दिलं. एकरी. ते जर टाकलं हरभऱ्याचं तुमचं ॲव्हरेज काय आता 10 टाकायचं एकरी. क्विंटल सरासरी. 4-4, 2-2 10 क्विंटलचा आहे ॲव्हरेज. 10 क्विंटलचा ना 15ची मी गॅरंटी घेतो. तो खोडवाय आणि हा सुरू. हा ऊस सुरूच आहे आणि तो खोडव्याचा आहे. कोण म्हणत? नाही, सरकार वाढायला ना. आम्ही ड्रोन मधून पाहिला, दोन्ही प्लॉट एकसारखे. उलट तो प्लॉट दणकेबाजी. सांगत तात्पर्य काय आहे की खोडव्याला तुमचं उत्पादन घटतं. बरोबर आहे की नाही? तसा विचार केला तर खोडवा म्हणजे म्हातारा माणूस आहे. म्हाताऱ्या माणसाला अनुभव किती राहतो. त्याला जर व्यवस्थित जर खायला प्यायला जर सुविधा दिल्या त्या माणसाचं काम करण्यापेक्षा भारीच राहतं. खरं की नाही? खरे. म्हणजे त्याला जर व्यवस्थित पोषण असेल व्यवस्थित तर तो त्याच्याकडे अशा चाली राहत्या का तो नव्या पैलवानाला सहज धोबी पछाड करून टाकेल. गुरु तो गुरुच असतो. तसं तुमचा हा गुरु आहे, हा सुरून हा गुरु. बरोबर आहे की नाही? मग गुरु कधी बी मोठाच राहतो. माळ जर असली तुमची गुरु कसा राहतो? म्हणजे हा ऊस मोठा पाहिजे. पण आपले दुर्दैव पहा, आपण जमिनीतला कस काढितो पण भरून नाही काढित, चार्ज नाही करीत ना परत. मग काय होतं, तो कमकुवत होतो. आपल्याला काय वाटतं असंच येते. शेवटी याची भूक त्याची भूक काय आहे? फरक आहे ना. त्याला ऑलरेडी खाली जमीन मुळवा आहे, जारवा आहे. याला पहिल्या दिवसापासून मुळी येणार आहे. हे पिल्लू राहतं लहान, पण ते जन्मताच मोठं राहतं. ते त्याला तसं संधी भेटली पाहिजे, वातावरण भेटलं पाहिजे. त्याला जर वाईट दिवस भेटले तर ते काय करेल? तसं या ठिकाणी हा ऊस एवढा भारी दिसतो तुम्हाला असं वाटत सुद्धा नाही का हा खोडवा आहे. खोडवा आहे.
म्हणजे ही ताकद आहे एसीटी वैदिकची. बरोबर आहे की नाही? काय वाटतं मला? Yes, तुमचं yes. ऑब्झर्वेशन काय म्हणतं? आहे ना, बरोबर आहे. हा टेक्नॉलॉजी तुम्ही थोडी अर्धीच वापरली. पुरी वापरल्यावर काय होईल तुम्ही कल्पना करा. तुमच्या ऊसात घुसायला तसं त्यांच्यासारखी सुद्धा जागा नाही राहणार आणि तुमचा टने 150 टनावर जाऊ शकतो. किती? 150 टनावर गेल्यावर पैसे किती होते एका एकराचे? 4.5 लाख. खर्च किती करायचा? 50,000. 4 लाख निव्वळ उत्पन्न काढण्याची ताकद तुमच्या जमिनीमध्ये एकरी ऊसाचं आहे. कुठं तुम्ही? बरोबर आहे. फक्त व्यवस्थित करा. मला लक्षामध्ये काय सांगा सगळ्या शेतकऱ्यांना? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. मुळात आपल्या वापरलं पाहिजे. मेन म्हणजे सर मी तुमचे व्हिडिओ पाहूनच मी आपलं जे मिल्क चार्जर आहे, मिल्क चार्जर मी आता गेली 2 वर्ष झालं वापरतोय. मी असा तुमचा व्हिडिओ पाहिला आणि नंतर मला आपण पाहूया. त्यांच्याकडून मी जे बकेट आणली म्हैस होती ती 2 वर्ष झालं ती म्हणजे ठरतच नव्हती अशी. मी रिपीट 3 वेळेस व्हायचे. 3 महिन्यानंतर 3 महिने आणि मी ती एक बकेट आणलं. एकच बकेट त्या म्हशीला चारलं आणि ज्यावेळेस म्हणजे भरली त्यावेळेस एका बकेट मध्ये 1.5 महिन्यानंतर तिनं ही जी झाली ती गाभणच राहिली. मला सांगा 3 वेळा तुम्ही भरली. हो. तुमचे 3 महिने काय गेले? खाली नाही सर 2 वर्ष मध्ये मी तिला म्हणजे असं कमीत कमी 6-7 वेळेस ही भरली तरी पण खालीच राहत होती. 2 वर्ष नुकसान किती झालं? आणि मी नंतर ती एक बकेट आणलं. एक बकेट नंतर 1.5 महिन्यानंतर ती भरल्यास नंतर तुम्हाला सांगतो राहिली. आता मग आहे सरली पण दाखवली आणि मी आता कंटिन्यू मी ते मिल्क चार्जर वापरतोय. आणि बघा बरं, कंटिन्यू वापरला तरी वर्षभर तुम्ही 10,000चं खाऊ घालणार आहे. हो बरोबर आहे. वर्षात. आणि तुमची 2 वर्ष राहिली म्हणजे तुमचं 2 वर्षामध्ये 2 लाखात नुकसान झालं. किमान 1.5 लाखात झालं की नाही? 1 लाख तुम्ही 10,000चं खाऊ घातले नाही. बिघडलं कुठे? पण आपण काय पाहतो, आम्ही किती दिलं. अरे ते पाहा ना. कंटिन्यू वापरतोय ते आणि इतका रिझल्ट छान आहे. शेतकऱ्यांनी काय पाहिलं पाहिजे, आपण किती देतो हे नाही पाहायचं, ते समोरचं आपल्याला किती देतं याचा हिशोब ठेवला पाहिजे. समोरच्याने किती दिले याचा हिशोब ठेवला तर आपल्याला आभार प्रकट करतो आपण. आणि आपण किती दिलं ना की हे जर विचार करायला तर आपल्याला माज येतो. मी दिलं खरे खोटं आहे आणि गरीब राहायचं कारणच हे. इथं तुमचं 2 वर्षाचं उत्पन्न 1 वर्षात निघणार आहे. आता हे मग दादानी जे सांगितले लोक दादाजी म्हणले मगा किंवा दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आधी आपणच त्या खड्ड्यामध्ये पडू आणि नंतर मग दुसऱ्याला सांगू. तसंच बरोबर आहे ना. आधी मोठ्या माणसाचे लक्ष नाही दुसऱ्याला नाही, आधी आपण करून बघायचं. शिवाजी महाराज आपल्या घरात जन्माला आले पाहिजे, दुसऱ्या शेजारचे नाही. आम्ही पण आता त्याशी दादाला फोन केला. दादा म्हणलं काय करू, घेऊ का कसं. मी मिल्क चार्जर गेली 2 वर्षापासून वापरतो तरी पण सर मला काय म्हणले दादानी वापरलं. मी म्हणलं दादाला मी फोन करतो. मला फोन आल्यानंतर म्हणलं मी सांगून उपयोग नाही. म्हणलं तू आता शेतात जा आणि तू स्वतः पहा आणि मला सांग. उसाला विचार. तेच मी त्याला ते सांगितलं आणि त्याच्याकडे जाऊन पुन्हा आल्यानंतर मला सांग. मग ते दादा म्हणल्या तसं म्हणल्यानंतर मी काय केलं लगेच तुम्हाला सांगतो जवळपास 3 आणि 4 एकरचं मी हरभऱ्यासाठी घेतलं लगेच. आमच्याकडे खूप पाऊस आहे यावर्षी. म्हणलं बरोबर आहे, येणारच खूप नाही. पाऊस आहे यावर्षी. हो खूप पाऊस आहे. मग खरी परीक्षा आहे ना अशी राहती. खऱ्या सोन्याची परीक्षा अग्निमयच होती. खरं आहे का नाही? बरोबर. म्हणजे एससीटी वैदिक सोनं आहे का नाही हे तपासायचं खरं हे वर्ष आहे. हो अनुकूल असलं होतं काय नाही. मग मी त्यांना जे उकरून बघून घ्या आधी, हे बघा दाखवा जमीन काय रिझल्ट. वर्षी आपलं मिल्क चार्जर जे वापरले मी आपली पहिल्या रोज लिटर आधी दूध होते ते डायरेक्ट 16 लिटर आपले दुसऱ्या वरीला 16 लिटर दूध देईल. कोण? म्हैस. तीच म्हैस. पहिलं किती? आधी 10 देत होती. किती वर्ष? पहिल्या दुसऱ्या वेळा डायरेक्ट 16 लिटर. 16 वर गेली. 16 लिटर सरली नेऊन दाखवली पण सर ही किती? 6 लिटर वाढलं. 7 धरा ना. वाढलं 70 रुपये ना. 70 रुपये. मग 7 गुणिले 70 किती झाले? 640 रुपये. खाऊ घालते 100 रुपयाचं. हो पैसे वाढले 640. ही जादू आहे तुमच्या जमिनीची. कळलं का तुम्हाला? म्हणजे हे जर ऐकलं पश्चिम महाराष्ट्रवाल्यांनी तुम्हाला काय फिकू राहिले, कारण त्याची जमीन ताकद नाही ती. मग चारा ती ताकद नसती मग मिल चार्जर काय करी. कळलं का तुम्हाला?
चाऱ्यात बी ताकद ते पाहिजे. असंच सरली वाटेल कोट वाटेल ह्यांना मी कॉल करायचा सर म्हणलं एवढा एवढा बदल झाला. बरं, एका दिवशी मग काय केलं ह्यांनाच म्हणलं चला तुम्ही सोबत चला आणि करा. आणि हे करा बघा. मी त्यांना बरं का मी माझं त्याला नेहमी हे असतं की बाबा फक्त तोंडी सांगण्यापेक्षा तिथं व्हिजिट करीत जावी, लाईव्ह राहता. तर हे आपण SSM आणि हे वापरतो ह्याला RNPS. तर SSM जे आपल्याला आहे ऊसामध्ये कधी कोणत्या ह्याच्यावर वापरायचं? पहिली गोष्ट SSM कशा करता बनवलंय? इमर्जन्सीसाठी. हा बरोबर आहे. दुसरं समजा तुम्ही ऊस लावला, बेसल डोस टाकला, बेसल डोस लागू व्हायला 15 दिवस लागतात, हा पण SSM लागू व्हायला 24 तास लागतात. नाही मान्य मला, पण आता आपण फरक. तुम्ही काय करा, बेसल डोस मध्ये मिक्स करून टाका. हा मी तेच मला विचारायचं. झालं? हा त्याच्यानंतर तुमचा दर बेसल डोस तुम्ही जर टाकलं आणि त्याच्यात तुम्हाला वाटलं की नाही मला अजून पॉवर पाहिजे, एकदा फुकून द्यायचं कधी पण. त्याचे असं नाहीये का तुम्ही जसं युरिया लहानपणी टाकला पाहिजे, 10-26-26 थोडं वय झाल्यावर टाकलं पाहिजे, 18-46 वाढीच्या काळात टाकलं पाहिजे, तसं वैदिकचं नाही. SCD जे औषधं किंवा खतं आहे हे कधी पण यूज करा, ते सेम काम करणार, त्याला करायचं तेच काम करणार. तुम्ही जर या पिकात नाही वापरलं गेलं तर पुढच्या पिकात काम करणार, वाया जाणार नाही. ही ताकद. मग आता ते बेसल बोर्स मध्ये वापरायला काय हरकत नाही त्याला? बिंदास वापरा. ताकद एवढी आहे वैदिकची. तुम्ही जसं म्हणले ना का बुवा एवढा पाऊस होऊन सुद्धा बाकीच्या गाजर गेली माझी राहिली, हो तसं हे काय करतं. तुम्ही आता नाही उकरलं का? हो कसं झालं? निचरा झाला का नाही? किती पाऊस होऊ द्या आपल्या प्लॉट मध्ये पाणी साचत नाही, तेव्हा नाही tension साचलं सर. काल आता 2 दिवसाखाली इतका पाऊस पडलाय. मी आता म्हणजे कालच संध्याकाळी गेलो आपल्या शेतामध्ये, ते जेवढे गाजर टाकले तिथे एक थेंब पण नाही आणि पलीकडे चालता येत नाहीये, गाजराच्या बाजूने चालता येत नाही. 2 दिवसामध्ये वापस होती लगेच. ह्यांचा अनुभव जर सांगायचं झालं तर मिल्क चार्जर असं किंवा बाकीचा एवढा अभ्यास आहे. मग एक वेळ सहज ह्यांचेच पाहुणे होते, त्यांनी नवीन गोटा सुरू झाला आमच्या गावचे, तर त्यांना आपण सांगितलं आवर्जून. मग तरी काय होतं सगळं बाकी खर्च केला पण, आणि असं बाहेरचं वापरून तसंच जसं दादा म्हणले की पाऊलाला कंपनी विश्वास करणार ठेव, तर तसंच झालं. मग म्हणलं माझ्यापेक्षा तुमचे पाहुणे तुम्ही त्यांना बोलला. मी ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या मिल्क चार्जरच्या बाबतीत संबंधित ॲक्युरेट त्यांनी जशाल तशा सांगितल्या. मग त्यांना असा डाऊट आला हे तुमच्याच तुमचं म्हणजे आता मला काय झालं सर, आता असंच झालं. मी 1-2 जणांना सांगायला लागलो, नाही म्हणले तुम्ही कंपनीचं काम करता तेव्हा एवढं तुम्ही सांगाल तेव्हा नक्कीच तुम्ही कंपनीचं काम करायला का म्हणले. आपला शेतकरी समजा हे साहेब आहेत, आता यांचं हॉटेल आहे स्वतःच, पोरं एवढे सेटल आहे चांगले, बरोबर आहे की नाही? सुनबाई सेटल आहे चांगल्या. यांना तुम्ही म्हणता राजकारणात चांगले सगळं चांगले, यांना काय गरज आहे प्रचार करायची? हो ना. यांना विकत घेईल का कोणी? नाही ना. गरीब शेतकऱ्याला देऊ पैसे आपण, यांना कोण घेईल? तुम्हाला सांगू का, वैदिकचे रिझल्ट एवढे सुंदर येतात ना, माणूस बिंबी देठापासून बोलतो. त्या समोर तर असं वाटतं हा एवढाच बिंबीच्या देठापासून बोलायला लागलाय म्हणजे नक्की याला काहीतरी मी 10-15 झालं सर. असंच झालं मला. त्यासाठी आपण काय करायचं तुम्हाला एक सांगतो की तुम्ही किती इतकं उरून सोडू नका. ऐकून घ्या. त्यासाठी काय करायचं, आपण आपलं करायचं, आपलं जेव्हा क्षेत्र उभं राहतं आणि चित्र दिसतं असं, आणि त्यावेळेस सांगायचं की बाबा मला विचारण्यापेक्षा तू तिथं ये शेतात आणि माझ्या परस्पर जाऊन फिरून ये, आणि तुला पटलं तर माझ्याकडे ये. श्रीमंत माणसाचं लक्षण आहे. तू माझ्याशी बोलूच नको. हा कशाला आपण एवढं त्याला सांगायचं आणि हे करायचं? आपण काय कुणाचे पैसे घेतलेत का? आपण काय एजंट आहेत का? बुद्धी नाही तेवढी समजायची. समोरच्याची बुद्धी पाहिजे. मी त्याला ते सांगावलं. आता हे सांगा तुम्ही. आता मी ह्याला मला फोन करतो, मी लोकांचं आलं मी सांगतो काय सांगायचं लोकांना. हा. तुमची ओळख सांगा, थोडी ओळख त्याला थोडीशी काय काय करता तुम्ही सांगा. तसं माझं म्हणजे शेती, मूळ व्यवसाय आपला जो शेती, आपली काही जी प्रगती असेल ते सगळी शेतीपासूनच आहे. बरोबर आहे. मला पहिल्यापासून शेतीची आवड आहे. मी स्वतः BA, मी LLB ला होतो. 2 वर्ष आणि परत नंतर माझं घरगुती ह्या कारणामुळे मला पुढे फायनल करता आलं नाही. पण मी शेतीमध्ये सगळं हे केलं. हा. आणि सगळे शेतीमध्ये माझं म्हणजे त्यावेळेस पासून म्हणजे मी वयाच्या 8वीला असतानापासून मी सगळं पाहतो. आमचं कुटुंब तसं म्हणजे पहिल्यापासून सुशिक्षित. आमचे आजोबा होते माझे इथं, हे पहिले वकील होते. हा, जुन्या काळात. त्याच्यानंतर आमचे वडील जे होते ते राहुरी कृषी विद्यापीठाला डीन म्हणून रिटायर झाले. हा, 1960 ते 62 ते दोघं अमेरिकेला गेले होते वडील. तुम्ही भाऊ? आम्ही दोघं. तो माझ्यापेक्षा तो डॉक्टर आहे. तो लातूरमध्ये डॉक्टर आहे. तो आता लातूरमध्ये आहे.
बर हा असं आहे सगळं. आणि दादाचा परिचय आपल्या इथल्या 4 तालुक्यामध्ये दादांच्या नावानं कुणीही ओळखतं. आता ज्यावेळेस पाहतील त्यावेळेस दादांचा आणि सांगायचं माझे हा, गरज. आमची आई त्यावेळेसच्या हा म्हणजे 53-54ची बर. त्यावेळेसची ग्रॅज्युएट होती. बर हा सर्व शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना एकच सांगेल की सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःचं आधी निरीक्षण केलं पाहिजे. कुठल्या ह्याचं नवीन औषधाचा असेल, कुठल्या खताचा असेल, व्यावहारिकच राहिलं पाहिजे. ऐकून घ्या, व्यावहारिक तर राहिलंच पाहिजे, पण त्यांनी स्वतःवर आधी प्रयोग करून पाहिला पाहिजे. आणि प्रयोग करून आपल्याला अनुभव आल्यानंतर लोकांना शेअर यालाच करा. व्यावहारिक म्हणतात. हा एकदम कुठलंच कोणी मोठं होत नाही. आणि जो मोठा होतो एकदा तो लवकर विसतो, हे लक्षात ठेव. एकच नंबर डायलॉग, हा, एकच नंबर डायलॉग. ज्याला लवकर श्रीमंत व्हायचंय ना तो लवकर गरीब होणार, दरिद्री होणार. की माझी लॉजिंग सुरुवातीला सगळ्या अंबाजोगाईतल्या सगळ्या लॉजिंग माझ्या नंतरच्या आहेत. माझी पहिली लॉजिंग आहे ही की जिथं म्हणजे तुम्हाला इथं राहावं असं वाटण्यासारखी. काय नाव आहे सांगा? कृष्णाई हॉटेल. बरोबर आहे ना? हा खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. हा आणि मला वाटतंय तुम्हाला मार्गदर्शन करतो संदीप. तुम्हाला त्यांनी दिलेल्या सूचना जर पाळल्या त्यांच्यासारखा यशस्वी होईल. नाव नंबर. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बीड जिल्हा असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण शेतकऱ्याला डायरेक्ट बांधावरती जाऊन मार्गदर्शन करतो. प्रत्येक त्यांच्या पिकाची माहिती सुरुवातीपासून लागणीपासून ते शेवटपर्यंत आपण त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतो. तर शेतकरी बांधवांनी कोणत्याही पिकासाठी काही मार्गदर्शन लागले, मदत लागली तर अवश्य फोन करावा. माझं नाव संदीप गोविंदराव फड. आपलं बळीराजा वैदिक शेतकरी माहिती केंद्र या नावाने प्रत्येक आता अंबाजोगाईला प्रत्येक तालुक्याला आपण ते चालू आहे आपलं कामकाज. तर अवश्य शेतकऱ्यांनी कॉल करावा. माझा मोबाईल नंबर 9146 70 17 77. तर बरेचसे शेतकरी तर पाहतून मी दारूचाच वापर करतात फवारायला. काही विकारी शेतकरी हे बघा चालू आहे. सातारामध्ये एका शेतकऱ्याने युट्यूबवर आपल्या व्हॉट्सअपवरती फोटो टाकला बरं का. ऐका, त्यांनी फोटो टाकला त्याचा असा ऊस बरं का, हा असा ऊस फोटो टाकला. हा. म्हणे साहेब 4 लिटर दारू सोडली म्हणे दोनदा. हा किती? 4 लिटर. बघा ऊस म्हणे. हा त्याला काय करायला लागतं म्हणे बरं का. काय दारूचा बाजार आहे म्हणे, किती कमी खर्च आहे पा. आता बघा अशा माणसाला कोण काय उत्तर देणार हो. त्याला म्हटलं एक काम करा, ऊस तोडा म्हणलं. तो थोडासा तोडा 2-4 मुळे आणि रस काढा आणि तुमच्या घरातल्या पोरांना पाजा म्हटलं. ते म्हणजे तुम्ही असं कसं बोलतो साहेब, गरीबाचं काही प्रयोग केले तर त्याचं तुम्ही त्याला नावं ठेवता. आणि एखाद्या कंपनीने केला असता कौतुक केलं असतं. म्हटलं जर ऊस आणि त्या दारूनी जर फायदे होत असते तर आतापर्यंत कंपनीनेच विकायला काढलं असतं, गव्हर्नमेंटने परवानगी दिली असती. पण ते जर अंश तुमच्या पोराच्या पोटात गेले तर त्याच्या मधूनच उड्या मारील ते. नाही ते लहानपणी ते नशेबाज होईल ना. तेच म्हणलं ना, मधूनच उड्या मारी देईल ना तो. तुम्ही राहाल बाजूला तेच नंगानाच करी. म्हणजे आपण आपल्या पोरांवर काय पाजावं. तुम्ही तुमच्या पोराला दूध पाजता, चहा पाजता. तुम्ही चहा सुद्धा त्याला लवकर पाहिजेत नाही, दूध पाजता आणि त्याला तुम्ही दारू पाजायला निघाले. ही कुठली पद्धत आहे? खरं खोटं आहे. म्हणून कशाला काय दिलं पाहिजे, वाढतं म्हणून काही द्यायचं का? ही पद्धत केल्यामुळे द्राक्ष गेली, त्याच्यामुळे संत्री गेली लोकांचे. राहिले का? केळी त्याच्यामुळेच गेल्या जळगावच्या. ओळख पुसायची वेळ आली लोकांची. खरं खोटे. आज संत्र्याची मोसंबीची गळ का बरं उरायली? नको ती टाकू राहिली खाली. बरोबर आहे की नाही? हे शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे. बरोबर. योग्य शेती शिका. शॉर्टकट नाही जगामध्ये यशाचा. कष्ट हेच शॉर्टकट आहे की नाही? हे आमचा गडी महादू. आता मग आपण म्हणत की कोण जातच काढतो म्हणून काय काय हात उडीवाच माणूस आहे नुसता. काय आहे? ऊस आहे कोण काय पाजलं याला? त्याला काय डोस पाडलाय कुठला? याचा आपला जीवकचा. एसीटी वैदिकचा. हा. जैविक नाही वैदिक. हं. मला सांगा, आम्हाला फरक दिसला हा जाडीमध्ये याच्यामध्ये. हा. आणि तुमच्याकडून केलं का हा. तसं आम्हाला फरक दिसला थोडा. म्हणजे तुम्ही जे पहिल्यांदा पाहिलं ते कांडे बारीक होते. इथून आम्ही वर फरक आमचा होता, इथून तुमचा होता. आता हे शिक्षण एका वाक्यात भांडी. कसं वाटते अशी शेती असल्यावर? शेती अशी आम्हाला चांगलं वाटतं नाही. ऊस जाडी झाली. ते कोण उडी मारी झाली फार. मला सांगितलं ना सकाळ आलेत म्हणले तिथं आलो लगेच. असं पीक काढलं मजा वाटते की नाही? मस्त मजा वाटते आम्हाला. आता हे किती कांडे? 28 कांड. म्हणजे याचं तुम्ही जर कंडिशन पाहिली तर काय कांडे आहे खाली. बरोबर आहे. थोडक्यात तुम्ही जर बारीक पाहिलं, तुम्ही जो बेसाळ डोस टाकला होता बघा मधीच,
नंतर परत वाढलं वर. हम्म. काय वाटतंय खोडवा बघून तुम्हाला काय वाटतंय? आता मी सांगण्यापेक्षा ह्यांनी सांगावं आणि ज्यानं स्वतः मेहनत केली बोला. त्याच्यात हा. सांगा. पाहिलं ह्यांनी सांगावं. शेतकऱ्यांनी पाहिलं ते आलेत ना, मी त्यांना सांगितलं होतं माझे दादानी म्हणजे होते गोदावरीचं वापरलं आपला ते हा. खाली जे आहे ते हे काय हे इथं मध्ये 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 गेलं. मध्ये या, मध्ये या. मध्ये आलं. मध्ये आलं. ह्याव काय? इथून ह्याव ही काय? मागची इथून- ताकद इथून इतकी या. हे इथून खोडव्याची ताकद खाली. वरती वरती असं वाढत वरती लांबत गेला पा. वरती तुमच्या लांब गेला. हातापासून शेंड्यापर्यंत लांबतच गेलाय तो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय वाटतंय खोडवा बघून? असं वाटतच नाही की खोडवा आहे म्हणून. सुरू सारखं बोले तैसा चाले आहे आजकी ह्या वर्षीच लावणी केलेला आहे ऊस. असं वाटतंय ना. असं वाटतंय. बरोबर आहे. म्हणजे तिकडचा ना इकडचा बघा, अशी ड्रोन मधून आम्ही सगळं पाहिलं तर सेम क्वालिटी बघा ना, ते एक सारखे बघा. हो. हा आता इथंच बघा सर, इकडे मागा सरका. हा ऊस बघा कसा टेबल टॉप आहे आणि हा बघा खाली वर आहे का नाही, खाली वरती. आहे की नाही, असं 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 हो दिसतंय, हो, रासायनिक दिसतंय. मारला. दिसतंय की नाही. मग किती फरक आहे, फरक आहे. तरी लोक त्यालाच खर्च करते. काय करणार त्याला आपण, आहे का नाही. शेवटी त्याच्या नशिबामध्ये दलिंद्री लिहिली, त्याला आपण काय त्याला करणार. काहीच करू शकत नाही. बरोबर आहे. चल